नमस्कार युवा उद्योजक मित्रांनो, मी रामेश्वर स्वागत करत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पसायदान इंजिनिअरिंग अँड फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. युवा उद्योजक मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक असं मशीन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये तुम्ही वल्ला मसाला असू द्या किंवा सुका मसाला असू द्या, दोन्ही पद्धतीचे मसाले या ठिकाणी तुम्ही करू शकता. जसे की मिरची पावडर झालं, धने पावडर झालं किंवा कांदा लसूण मसाला झाला. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही खोबरं याच्यामध्ये बारीक करू शकता तर या मशीनमध्ये तुम्ही एवढे सर्व मसाले आहेत या ठिकाणी ग्राइंड करून मार्केटला तुम्ही विकू शकता. तर हा जे बॉक्स टाईपचं मशीन आहे तुम्ही समोर बघू शकता. या मशीनमध्ये 2 HP मॉडेल आहे, 3 HP मॉडेल आहे, 5 HP पण मॉडेल आहे. पण 2 आणि 3 HP हे आपण घरगुती लाईटवर पण चालू शकतो, म्हणजे सिंगल फेज आणि 3 फेज अशा दोन्ही पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी मॉडेल देतो. पण स्पेशल घरगुती पद्धतीमध्ये जर तुम्हाला चालवायचं असेल, घरच्या लाईटवर चालवायचं असेल, तर त्याच्यासाठी 2 आणि 3 HP आपण या ठिकाणी मोटर मशीनमध्ये देतो. तर मशीनचं वर्किंग या ठिकाणी सांगतो की ज्यावेळेस आपली मिरची असू द्या, धने असू द्या किंवा जे काही रॉ मटेरियल असू द्या, ते आपल्याला काय करायचे आहे, सुरुवातीला हे जे चेंबर आहे या चेंबरमध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला रॉ मटेरियल टाकायचं. या चेंबरमध्ये अशी एक ब्लेड दिलेली असते आणि या ब्लेडला धार लावलेली असते, जेणेकरून तुमचं या ठिकाणी जेव्हा मिरची, धने किंवा जे काही रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला हे चेंबर या ठिकाणी लावून घ्यायचे आणि असं लॉक लावून घ्यायचे. लॉक लावल्यानंतर या ठिकाणी आपण दिलेले एक स्टार्टर दिलेले की त्याच्यामध्ये तुम्ही ऑन ऑफ करू शकता. इथं तुम्हाला स्पीड वगैरे दिसणार आहे, तर त्यानुसार आपण या ठिकाणी पॅनल वगैरे दिलेले. तर हे चालू केल्यानंतर मशीन या ठिकाणी आपली चालू होते आणि चालू झाल्यानंतर पूर्णपणे याच्यामध्ये पावडर बनवून देते किंवा जे काही तुम्हाला कांदा लसूण करायचं आहे ते पूर्णपणे तुम्हाला बारीक या ठिकाणी करून देते. आणि जर वल्ला मसाला असेल तर या ठिकाणी आपण हँड प्रेस दिलेले. या हँड प्रेसमुळं काय होतं तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो की याला प्रेस केल्यानंतर या ठिकाणी बघा, याला प्रेस केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आउटलेट दिसते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही असं बंद करू शकता किंवा काढून घ्यायच्या वेळेस तुम्ही या ठिकाणी चालू करून तुम्ही ते मटेरियल आउटलेटला घेऊ शकता. तर या ठिकाणी आपण आउटलेट दिलेलं आहे. तर अशा पद्धतीमध्ये तुमचं हे पूर्णपणे मशीन आहे, याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीमध्ये मसाला ग्राइंड करून मार्केटला विकू शकतात. जसे की आमचे काही जुने कस्टमर आहेत, त्यांनी आमच्यासाठी सॅम्पल पाठवलेले. तुम्ही या पद्धतीमध्ये लड पॅकिंग करू शकता. तर तुम्ही बघू शकता की हा एक मसाला आहे, त्याच्यानंतर हा दुसरा मसाला आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही लड टाईपमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीत मसाला बनवू शकतात. किंवा तुम्हाला आणखीन थोडंसं ॲडव्हान्टेजेसमध्ये जायचं असेल तर जसं की ही बॉक्स टाईप मसाला आहे, तर या बॉक्स टाईपमध्ये पण तुम्ही चांगल्या पद्धतीत मसाला पॅक करून विकू शकता. तर मसाला हा असा व्यवसाय आहे की जो 12 महिने आणि 24 तास चालणार आहे. तर तुम्हाला अशा मशीनसाठी किंवा मसाला उद्योगासाठी आणखीन कोणकोणत्या मशीन लागतात, जसं की आपले पूर्ण सेटअप देतो, रोस्टर देतो, पल्वरायझर देतो, रिबन ब्लेंडर देतो, व्हायब्रेट शिफ्टर देतो. म्हणजे एका सिंगल मशीनपासून सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही छोट्यापासून मोठ्यापर्यंत तुम्ही व्यवसाय करू शकता. सुरुवात छोटी जरी असली तरी चालेल. सिंपलमध्ये एवढीच गोष्ट सांगेल, अवघड वाटलं असतं तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. अवघड वाटलं असतं तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. तुम्ही बिझनेसला फक्त सुरुवात करा. उद्याचा काळ हा तुमचाच आहे, उद्याचं भविष्य हे तुमचंच आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकता. आमच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता किंवा आमचं ऑफिसला तुम्ही येऊन समक्ष माहिती घेऊ शकता. धन्यवाद.